तर त्याच्या बाबतीत आमचे जे पार्टीचे पदाधिकारी आहेत त्यांच्या सोबत चर्चा करू आणि काही चांगला असा इंडिव्हिज्युअली आम्ही करू शकत नाही हे जे इलेक्शनचं आहे, पण चांगला अलायन्स करता येईल तर नक्की आम्ही त्याच्या बाबतीत आता त्याच्या बाबतीत बातमी करूच नका ना, कशाला करायचं. आता वारंवार पेपर फुटत आहे तर आपण किती वेळा हे करणार आहे. उद्रेक जो आहे नीट संदर्भात जंतर-मंतरला झाला होता. मला तर असं वाटतं की पेपर फुटीचा एक नवीन डिपार्टमेंट सरकारने स्टार्ट करावा, त्याचा एक मंत्री ठेवावा आणि स्वतः सरकारने आपल्या वतीने पेपर विकायला सुरुवात करा ना, की जो जास्त पैसे देतील द्या त्यांना. लीड आहे 1 लाखापेक्षा जास्त मतदारांची नाव सांगतात. जेव्हा हे SIR सुरू झालं होतं त्याचा रिलेटेड आहे. त्याच्याशी रिलेटेड एक प्रश्न आहे. मतदारांची संख्या कमी होते असा आकडा प्रारंभमध्ये येणार आहे की जवळपास प्रभाग क्रमांक 14 जो मुस्लिम बहुल वर्ग आहे, शहर मध्यचा एक टापू आहे मोठा मुस्लिम समाजाचा, त्या ठिकाणचे 15,000 लोकांच्या यादीतून नाव वगळण्यात येणार असल्याचं खात्रीलायक त्यांची यादी दिसते. तर असंही सांगितलं जातंय की ज्याप्रमाणे मायक्रो प्लॅनिंग करून बीजेपी किंवा इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नगरसेवकांनी दिल्या, प्रत्येक बीएलओ सोबत 1-1, 2-2 BLA देऊन काम व्यवस्थित सुरळीत पार पाडलेलं आहे, परंतु प्रभाग 14 मध्ये किंवा शहर मध्यमध्ये मुस्लिम समाजासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन BLA न देता ती संख्या त्याच कारणाने कमी झाली असा आरोप लावला जातो. काय आहे की एक तर जेव्हा SIR सुरू झालं होतं आम्हाला आणि तुम्हालाही हे स्पष्ट माहित होतं की त्याचा उद्देश काय आहे. भाजपला माहित आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुस्लिम समाज त्यांच्या सोबत येणार नाही, त्यांना मतदान करणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये इतका मोठा वोट बँक कोणत्या दुसऱ्या पक्षाशी जोडलेला असेल तर आपल्याला फटका बसू शकतं. म्हणून हे सगळं स्ट्रॅटेजिकली प्लॅन करून, कारण त्यांना डिलिमिटेशन असू द्या, हे सगळं करून त्यांना 2029 मध्ये पुन्हा यायचं आहे. आणि आता लोक खूप त्रस्त झालेले आहेत. लोकांना माहित पडलेला आहे कि क्या क्या वादे किए गए थे और हकीकत में क्या क्या डिलीवर किया गया है. मग लोक 29 मध्ये आपल्याला पुन्हा संधी देणार नाही हे भीती त्यांना आहे आणि एक खरी परिस्थिती पण आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करता येईल तर लीगल एक फॉर्मॅट तयार करून त्याच्यामध्ये सगळं इलिगॅलिटी ऍड करून आपण कसं नाव या समाजाचा वगळता येते हे सगळं प्रयत्न सुरू आहे. आता जे प्रारूप यादी आता निघणार आहे ते आल्यानंतर सगळ्यांना कळेल आणि आम्ही स्वतः आमचे सगळ्या कॉर्पोरेटर्सना सांगितलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पदाधिकाऱ्यांना की आता ते नवीन यादी जेव्हा येईल तर त्या यादीमध्ये आपण सगळ्यांना बसवून आपण व्हॉलेंटियर्स तयार करून किती नाव वगळण्यात आलेले आहे. एका घरामध्ये 5 मतदान असतील, फक्त 3 लोकांचे नाव तर 2 गेले कुठे, तो वो शरारत के तौर के ऊपर ये सब किए जा रहा है. मैं आपका भी लेता हूँ लेकिन जिन्होंने नहीं नाही प्रवेश केलेला नाहीये पण त्यांची जवळीक जी आहे ती वाढताना प्रवेश केलेला नाहीये पण त्यांची जवळीक वाढताना दिसून येते. जवळीक वाढताना दिसून येते. त्यांची काही कारवाई करणार आहात बघा. आमचे गटनेता आहे साहेब पठाण, त्यांनी मला काल फोन केलं आणि त्यांनी सांगितलं की साहेब मुंब्रा जे आहे, मुंब्रा असू द्या किंवा भिवंडी असू द्या, खूप अंडर डेव्हलप्ड एरियाज आहे आणि विशेषकर का त्याचं कारण आहे की मुस्लिम बहुल भाग आहे म्हणून. त्यांनी मला प्रश्न विचारले की साहेब आमच्या एरियातले जे खासदार आहेत ते श्रीकांत शिंदे साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब तिकडचेच आहेत. त्यांनी माझ्याकडून परवानगी घेतली कि साहब हम एक डेलीगेशन लेके जाके एकनाथ शिंदे साहब के पास जाके है तो हम हमारे एरिया के लिए फंड मांगना क्या करके. मैं बोला फंड मेरे पास तो है नहीं, आपको फंड देंगे तो देवेंद्र फडणवीस साहब देंगे, एकनाथ शिंदे साहब देंगे, सुनेत्रा पवार मैडम देंगे उसमें.
तो विकास के कामों के लिए अगर आपको उनके पास जाने की जरूरत है तो बिल्कुल जाना चाहिए। लेकिन अब मैं हैरान हो गया कि शहर शेख चली गई, तुम्हें बोला, अरे मुझे तो पता ही नहीं था। त्यांनी जो फोटो व्हायरल केला त्यामध्ये निवेदन नव्हतं, उच्च होता, निवेदन नव्हतं, उच्च होता. त्यावरून हे सगळं यावरून या चर्चा रंगली आहे. यावरून या चर्चा रंगली आहे. मी अनेक भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचा जेव्हा वाढदिवस असतो त्यांना विशेष पाठवतो मी. आता नाही, बघा ना, जेव्हा मी लोकसभेचा सदस्य होतो, सकाळी सकाळी मैं प्लेन में से उतरा और मुझे फोन आया, हेलो, मैं बोला हाँ बोलिए, आपको सालगिरह की बहुत बहुत मुबारक। मैं बोला कौन बोल रहा है? मैं बोला आवाज तो पहचान ही दिख रही। बोले मैं अमित शाह बोल रहा हूँ। तो एक राजनीतिक वेगळा आपला रिलेशन असतं आणि एक जे आहे आपण एका संसदमध्ये बसतो ते नेते आहे आणि एक प्रथा आहे की मोदी साहेब प्रधानमंत्रीची जे आहे, मोदी साहेब असो किंवा कोणताही असो, स्पीकर आहे किंवा मोठे मोठे, आता माझ्याकडे माझ्या वाढदिवसावर अनेक मोठे मोठे नेत्यांचे, ते भाजपचे असू शकतात, ते शिवसेनाचे असू शकतात, त्यांचे बेस्ट विशेस येतं. म्हणजे माझी जवळीक झाली का? मी गेला का त्यांच्यासोबत? जाणार का आता की त्यांनी विश केलेलं आहे? असं नाही आहे. आपण आपलं थोडासा विषय स्थानिक सोलापूर शहराची जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष म्हणजे लोकल बॉडी अद्याप तुम्ही निवड केलेली नाही, कार्यकारिणी जाहीर केलेली नाही, शहर अध्यक्ष राहिले, जिल्हाध्यक्ष राहिले, हे कधी करणार आहात का? शहर अध्यक्षासाठी फारुख शाफी येणार म्हणून थांबलेले आहेत, असं काय वाटतंय का? असं काय आहे की बघा, काही शहर असे आहे की ज्याचा निर्णय स्वतः असदुद्दीन अवैसी साहेब घेतात आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये 4 शहरं आहेत. एक आहे नांदेड, दुसरा मालेगाव, तिसरा सोलापूर आणि चौथा माझा शहर. याच्या बाबतीत जे काही निर्णय असतील, मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, मी महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातला कुणाला शहर अध्यक्ष द्यायचं, जिल्हाध्यक्ष द्यायचं, कशी पार्टी तयार करायची आहे, मी स्वतः निर्णय घेतो. अवैसी साहेब कधीही मला सांगणार नाही. पण या 4 शहरांच्या बाबतीत त्यांचा एक लगाव आहे, त्यांची एक जवळीक आहे, म्हणून ते काहीही निर्णय, आता मलाही माहित आहे की सोलापूरमध्ये आपल्याला द्यायचे आहे. मग मागच्या 1 महिन्यामध्ये ओवैसी साहेबांचा पार्लमेंटचा सेशन, आणि ते पार्लमेंटचं जेव्हा सेशन असतं तर ते इतकं बिझी असतं स्टडी करण्यामध्ये, आणि त्याच्यानंतर ते आपल्या त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं, ते लंडनला गेले होते. आता ते परत आलेले आहे. काल ईद मिलादचा मोठा कार्यक्रम होता. आता काही दिवसानंतर आम्ही भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आपल्याला सोलापूर असू द्या, नांदेड असू द्या, मालेगाव असू द्या, याच्या बाबतीत आपल्याला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा. विधानसभा 2 म्हणजे टॉपिक शेख आणि फारुख शाफी या दोघांनी लढवलं. ते दोघं आता सध्या पक्षात नाहीत. समजा ते पक्षात परत येण्याचा प्रयत्न करत असतील किंवा त्यांची इच्छा असेल तर तुम्ही घेणार का? नाही, मी काय सांगितलं की हे सगळं अध्यक्ष म्हणून तुमचा निर्णय असं तुम्ही सांगितलं, ठीक आहे, प्रदेश अध्यक्ष म्हणून तुमचा निर्णय. नहीं, हे जो लोग गेले होते, हे मेरे बोलने पे या मेरे निकालने से गए थे ऐसा नहीं. जे काही निर्णय घेण्यात आलं होतं ते ओवैसी साहेबांनी घेतले. आता त्यांना परत घ्यायचं असेल तर ते अधिकार माझा नाही आहे. ज्यांनी काढले त्यांचा ते अधिकार आहे. आणि ओवैसी साहेब मला फोन करून सांगितलं की बाबा यांना घ्यायचं आहे आपल्याला. मी कोण आहे त्यांना ओव्हररूल करण्यासाठी? पण काही निर्णय जे आहे शिफारस करणार काही नाही. सगळं माहित आहे की काय आहे काय नाही आहे. तुम्ही पत्रकार राहिला की राजकीय आता हे जे प्रश्न आहे हे याचा उत्तर जे काही मी देईल तुम्ही त्याच्या हेडलाईन केल्या तर मला असं वाटतं चांगलं की आज जे महंगाई वाढलेली आहे, आता सण येणार आहे, खूप मोठे मोठे सण सुरुवात होणार आहे. ते गणपती असू द्या, ते दिवाळीचा असू द्या, रक्षाबंधन असू द्या. अशा वेळी
अशा प्रकारचे साखराचे भाव दुपटीने म्हणजे कितपत योग्य आहे. कुठेतरी सरकारने त्याच्या बाबतीत लक्ष घातलं नाही आहे. काही त्यांच्या पॉलिसी डिसिजन जे आहे ते बरोबर नाही होती, म्हणून हे अशा प्रकारच्या. आणि तुम्ही जसं म्हटलेलं आहे की आम्हाला काही फरक पडणार नाही. सरकारने आमदारांना खासदारांना खूप काही करून ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी. पण जे मिडल क्लास आहे, तुम्ही गोरगरिबांच्या बाबतीत बोलत आहे, मी तर मिडल क्लासच्या बाबतीत बोलत आहे. आज तुम्ही विचार करा की त्यांचं बजेट किती कोलमडलेलं असेल, काय परिणाम झालेला असेल की एक साखरमुळे किंवा दुसरी ही जे महागाई आहे ते सगळ्यांवर त्याचा परिणाम होत असेल ना. तुमची पगार वाढलेली आहे का? तुमचा मालिक तुम्हाला सांगितलेला आहे का की शक्कर बढ़ गई है, शक्कर की कीमत बढ़ गई है तो तुम्हारी पगार भी बढ़ा रहा होगा. जितके लोक तुमच्या घरी यायचे तुम्ही त्यांना सगळ्यांना चहा पाजायचे. आता तुमची ही बायको म्हणणार असेल की मैं चाय पूरी फुल कप नहीं दूंगी, आधी कट दूंगी करके. तर हे सगळ्यांवर त्याचा परिणाम. आणि असं नाही आहे की त्यांना नाही. 1-2 मिनिट थांबा. शहरामध्ये आंदोलन असेल किंवा दरवाढी असेल, महागाईसाठी कुठं रस्त्यावर आली आहे बाहेर चालायला? हे पण खरी गोष्ट आहे की याच्या बाबतीत आज आम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे की पार्टीची धुरा कोणाच्या हातात. आता जसं मी माझ्या शहरामध्ये उद्या आपल्याला मोर्चा काढायचा आहे किंवा 4 तास अगोदर मी सांगितलं की आपल्याला 3 वाजता हे करायचं आहे. खूप सारे लोक, कारण आमच्याकडे एक हे आहे प्रॉपर बॉडी, इथे बॉडी बनवण्याची हे आहे. आता सगळे कॉर्पोरेटर्स आहेत. या दिवशी आम्हाला आमची बॉडी तयार होईल, त्याच्यानंतर मला असं वाटत नाही तुम्हाला हे प्रश्न विचारले. रोहित पवार मला असं वाटतं भाजपला पराभव करण्यासाठी जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहेत त्यांना एक ताकद देण्याची आवश्यकता आहे. आणि ते सो कॉल्ड सेक्युलर पार्टीजने हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला उत्तर प्रदेश मध्ये भाजपला घरी पाठवायचं असेल तर MIM ला तुम्ही नजरअंदाज करू नये. तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मला माहित आहे की तुम्ही सगळ्यांच्या सोबत जायला तयार आहे. काँग्रेस शिवसेना सोबत जायला तयार होती, गेली, पण MIM अछूत आहे. आता जोपर्यंत त्यांना हे करणार नाही की MIM चाही एक मोठा वर्ग आहे, मोठा वोट बेस आहे आणि ते आपल्या सोबत आल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा मिळेल, जोपर्यंत त्यांना हे करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येऊन बसणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.